पुन्हा एकदा जाते भूषणकडे। भूषण, आपण पाहतोय की मुळात तिथं अडवण्यासारखं तसं काहीच नव्हतं, कचरा आहे, डम्पिंग ग्राउंड आहे। तर मग मी त्या व्यक्तीला स्थानिक म्हणतच नाही, कारण स्थानिकांचा खरं तर मुद्दा असतो की सत्य परिस्थिती ही सरकारपर्यंत पोहोचवावी आणि हे सगळं प्रकरण तडीस जावं। या व्यक्तीचा तिथं काहीतरी निश्चितच हेतू असणार आणि म्हणूनच त्या व्यक्तींना वार्तांकन करण्यापासून अडवलेलं आहे। हे मात्र अगदी ढळढळीत सत्य असं आपण म्हणूया। त्या व्यक्तीनं केवळ त्या ठिकाणी तुम्हाला मज्जाव केला नाही, तर ती व्यक्ती बोलत असताना आणखीन 4 जण तिथं जमा होताना देखील आपण दृश्यातून पाहतोय। काय या व्यक्तीची बॅकग्राऊंड आहे? ही व्यक्ती नशेखोर होती असा देखील संशय बळावतोय। तुम्ही स्वतः तिथं संवाद साधलाय, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच लागवी, एकंदर डम्पिंग ग्राउंडमध्ये जाण्यास मज्जाव केल्यानंतर पालिकाच्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केल्यानंतर आम्ही तिथून बाहेर आलो आणि त्यानंतर अगदी मेन रोडला जिथं मोठी वर्दळ चालू आहे, वाहनांची वर्दळ आहे, लोकांची वर्दळ आहे, अशा मेन रोडवरती, अशा मुख्य रस्त्यावरती गेल्यानंतर तिथं काही पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या या पार्क केल्या होत्या आणि त्यातीलच एक गाडी होती जी अत्यंत दुरावस्थेमध्ये होती, जी भंगारात निघाली होती, मात्र तरीही ती काम करत होती। अर्थात तिथं ती व्यवस्थित पार्क केली होती, याचा अर्थ ती काम करत होती, भंगारात असून देखील काम करत होती, अशा प्रकारे हे सत्य आहे ते समोर येत आहे। मात्र तेव्हा त्या संपूर्ण गाडी संदर्भात वार्तांकन करत असताना कुठेतरी मागून त्या एका इसमाने मला जो मुख्य त्या फ्रेममध्ये आपल्याला दिसत आहे तो त्या इसमाने मला मागून टॅप केलं आणि एकंदर मला काम करताना थांबवलं आणि तुम क्या कर रहे हो अशा प्रकारे उद्धटपणे सवाल विचारला आणि एकंदर मीडियाला अशा प्रकारे काम करताना अडवणूक करणं हे कायद्याने सुद्धा अत्यंत गंभीर अशी बाब आहे। पत्रकार नेमका कोणती बातमी करतोय हे त्याला माहित नाही, पत्रकार कशा संदर्भात बोलत आहे हे त्याला माहित नाही, मात्र तरीही तो अडवणूक करत आहे, हे अत्यंत गंभीर बाब आहे। त्यानंतर त्यानं आणि अर्थात त्या इसमाकडे पाहून हे निश्चित झालं की तो नशेखोर होता। त्यानं कोणता नशा केला होता, त्याने ड्रग्ज घेतला होता का आणखी काय घेतलं होतं मला नक्की निश्चित माहित नाही, पण तो नशेखोर होता हे निश्चित त्याच्या डोळ्यातून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या देहबोलीतून हे आपल्याला कळत होतं की तो नशेखोर होता आणि तो स्वतःला स्थानिक समजत होता, स्थानिक म्हणत होता। त्यामुळे एकंदर तो स्थानिक रहिवासी होता, तर त्याच्या घरात किंवा त्याच्या बिल्डिंगमध्ये मी गेलो नव्हतो, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा। मी मुख्य रस्त्यावर होतो जिथं पत्रकारांना काम करण्याला कोणीही अडवू शकत नाही, अगदी निश्चित। त्यामुळे तिथं जी पार्क केलेली गाडी होती ती गाडी नशेखोर होती, थेट विचारते भूषण, कारण तुमचा जीव धोक्यात होता त्या ठिकाणी। अशा व्यक्ती जर आसपास गोळ्या होत असतील, वार्तांकन करण्याकरता अडवलं जात असेल, तर मात्र अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। मुंबईकरांकरता ही गोष्ट निश्चितच चिंताजनक आहे। एका पत्रकाराविषयी जर अशा गोष्टी घडत असतील तर सामान्य मुंबईकरांनी काय करायचं? नक्कीच लागवी, ती व्यक्ती नशेखोर होती हे निश्चित आहे, कारण त्याच्या डोळ्यातून, त्याच्या देहबोलीतून, त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून हे वारंवार सिद्ध होत होतं। एकतर तो मुळात सेन्सलेस बोलत होता की तुम यहाँ पे क्या कर रहे हो, तुम रहते कहाँ पे हो। आता माझा पत्ता विचारायचा त्याला मुळात अधिकारच नाहीये, फार तर त्याने माझं आय कार्ड किंवा माझं ओळखपत्र विचारावं, मुळात तोही त्याला अधिकार नाहीये, कारण तो पोलीस नव्हता मुळात, पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे। पण तरी त्याने मी राहतो कुठे हे त्याने मला विचारलं, तो अत्यंत हास्यास्पद असा प्रश्न होता, त्यामुळे मुळात त्याला मी सांगायलाही त्याला बांधील नाही, पहिली गोष्ट म्हणजे। त्यानंतर त्याने मला तुम क्या कर रहे हो, हमारे पेट पे लात क्यों मार रहे हो, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्याने जो विचारला तो महत्त्वाचा आहे। कारण त्या सफाई कर्मचाऱ्याची गाडी होती, जी कचरा उचलणारी गाडी होती, त्या गाडीवर तो काम करणारा होता का हा सवाल सध्या इथे निर्माण होतो, कारण तो म्हणतो की हमारे पेट पे लात क्यों मार रहे हो। मग तो कॉन्ट्रॅक्टरने पाठवलेला माणूस होता का, हा सुद्धा सवाल निर्माण होतो। कारण आपण ज्या प्रकारे स्वच्छता कर्मचारी प्रश्न मांडत आहोत, एक प्रकारे आर्थिक गैरव्यवहार दाखवत आहोत, त्यामुळे अनेक जे बोगस पद्धतीने पैसे काढणारे जे अनेक मंडळी आहेत त्यांचं अर्थात नुकसान होणार आहे, त्यांच्यावर अर्थात कारवाई होणार आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने तो बोलत आहे का, हा सुद्धा अत्यंत कळीचा मुद्दा आहे। त्यानंतर त्याने कुठेतरी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये जोपर्यंत आमचं बोलणं चालू होतं तोपर्यंत एक करून अशा प्रकारे तिथं जमाव देखील जमायला सुरुवात झाली, त्यामुळे अत्यंत तिकडे परिस्थिती जी होती ती आपल्याला चिघळताना मला स्वतःला जाणवली आणि कुठेतरी इथून निघावं अशा प्रकारे मला काहीसं माझ्या डोक्यात आलं, कारण तिथं थांबणं अत्यंत धोक्याचं होतं। तिथं जे अर्थात ते गरदुल्ले होते, त्यांना कोणत्याही प्रकारचं सेन्स नाहीये, त्यांना बोलण्याचा सेन्स नाही, त्यांना वागण्याचा सेन्स नाहीये, त्यामुळे तिथं माझा जीव धोक्यात आला हे मला थोडंसं लक्षात आलं। त्यानंतर मी माझ्या कॅमेरामनला काहीसा इशारा केला, राजेश मनियार माझे स्वतःचे प्रतिनिधी ते देखील तिथे होते, आम्ही दोघं तिथे होतो आणि एकंदर तिथून आम्ही निघण्याचा निर्णय घेतला आणि ते अर्थात तिथं आरडाओरडा करत होते, बोलत होते, बडबड करत होते। त्यांनी अनेक जणांना तिथं बोलवलं, तिथं काही बाईकवरून, दुचाकीवरून, अर्थात तिथं बघता 2 ते 3 मिनिटात, 4 ते 5 मिनिटांमध्ये तिथं आपल्याला साधारण 10 ते 15 माणसं जमा झालेली पाहायला मिळाली। तेव्हा कळलं की यांच्याशी आपण वाद घालून उपयोग नाही, यांच्याशी आपण बोलून देखील उपयोग नाही, त्यामुळे इथून निघालेलं अत्यंत सोयीचं आहे आणि फायद्याचं आहे आणि अर्थात आमच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचं होतं, त्यामुळे तिथून आम्ही निघण्याचा निर्णय घेतला। मी आणि राजेश मनियार माझे
कॅमेरामन आम्ही दोघांनी इथून निघालो आणि एकंदर गाडीपासून आम्ही सुरक्षित अंतरावर जाऊन देखील त्यानंतर आम्ही कार्यालयाशी आणि एकंदर पालिकेच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला. मात्र या संपूर्ण घटनेमुळे, या संपूर्ण प्रकारामुळे कुठेतरी पत्रकारांचा सुद्धा जीव धोक्यात आहे हे निश्चित झालेलं आहे. पत्रकारांना काम करू दिलं जात भूषण, नाहीये. माफ करा पत्रकारांना काही कोणत्याही सेकंद मी प्रकारचा- तुम्हाला थांबवते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.